महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, थोर धर्मसुधारक, समाजसुधारक, लेखक, ब्राह्मो समाजाचे धर्मप्रसारक आणि स्वातंत्र्य सैनिक. सेवाभावी वृत्ती, विद्वत्ता, शोधक आणि चिकित्सक स्वभाव, बंधुत्वाचा पुरस्कार या सर्व गोष्टींचा एकत्र मिलाफ म्हणजेच कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी कर्नाटकातील जमखिंडी संस्थान येथे एका मराठा कुटुंबात झाला. यमुनाबाई आणि रामजी यांच्या या मुलाचे पाळण्यातील नाव तुकाराम होते. पण रामजी शिंदे हे पंढरपूरचे वारकरी आणि विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांनी मुलाचे नाव विठ्ठल ठेवले आणि पुढे तेच कायम झाले. त्यांच्या भावंडांची नावेही कृष्णा, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ अशीच होती. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे मूळचे कर्नाटकातले आणि कर्नाटकात राहून त्यांचं सगळं घरातला सगळा व्यवहार होत होता आणि कानडी बोलणारे ही सगळी मंडळी. आणि त्यांची बहीण जनाबाई शिंदे ही त्यांना सरळ दृष्टीने साथ देणारी, मदत करणारी व्यक्ती होती. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जमखिंडी येथेच झाले. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्या रुक्मिणी या आते बहिणीशी झाला. त्यावेळी त्यांच्या पत्नीचे वय 6-7 महिन्यांचे होते. 1891 साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि जमखिंडीच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. 1893 साली त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला BA करण्यासाठी प्रवेश घेतला. 1898 साली त्यांनी BAची पदवी मिळवली. शिक्षणाची त्यांना लहानपणापासून आवड, घरातलं वातावरण तसं थोडंफार होतं. मग कुठं जायचं तर पुणे हे शिक्षणाचं क्षेत्र आहे, केंद्रबिंदू आहे, तर तिथे आपल्याला चांगल्या तऱ्हेने शिक्षण घेता येईल म्हणून ते पुण्यात आले. आणि मग पुण्यात आल्यानंतर मग त्यांनी त्यांचं ज्या पद्धतीने शिक्षण घ्यायचं ते सगळं घेतलं आणि त्यांनी आपलं ग्रॅज्युएशनही त्याच्यातच पूर्ण केलं. फर्ग्युसनमध्ये शिकत असताना त्यांना मराठा एज्युकेशन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. पुढे बडोदे संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर सयाजीराव महाराजांनी त्यांना दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली. कर्जाऊ शिष्यवृत्ती आणि खाजगी शिकवण्याची मिळकत यावर काटकसरीने राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर LLB परीक्षेकरता ते मुंबईला रवाना झाले. पण अभ्यासात त्यांचे मन रमेनासे झाले. त्यांच्या मनात समाजसेवेची आवड निर्माण झाली. बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड हे राजे ह्यांना आमच्या आजोबांचं जास्त होतं, कारण ते स्वतः फार मोठे महान विद्वान सुधारक होते आणि ते आमच्या आईचे चुलते होते. त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण हे फार सुधारकीचं होतं. तिथे कुठलाही तऱ्हेचा जातीवाद नव्हता. 1895 साली पुण्यातील अमेरिकन युनिटेरियन मिशनरी रेव्हरंड J.T. सदरलँड यांच्या व्याख्यानामुळे त्यांची एकेश्वरवादी मताशी ओळख झाली. मॅक्स म्युलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची धर्मप्रेरणा प्रबळ होऊ लागली आणि लवकरच ते एकेश्वरवादी प्रार्थना समाजात सामील झाले. येथे G.B. कोटकर, शिवरामपंत गोखले, न्यायमूर्ती रानडे, सर रामकृष्ण गोपाल भांडारकर आणि K.B. मराठे यांचा सहवास त्यांना लाभला. त्यानंतर ते प्रार्थना समाजाचे पूर्ण वेळ स्वयंसेवक बनले. 4 डिसेंबर 1870 रोजी पुण्यात प्रार्थना समाजाची स्थापना झाली. आज 150 वर्षांनंतर ही जी वाटचाल आहे त्याचं एका वाक्यात वर्णन करायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी प्रार्थना समाजाला भक्कम असा सैद्धांतिक पाया दिला, तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्याला कर्मयोगाची जोड दिली. 1873 जन्म झालेले विठ्ठल रामजी शिंदे शिक्षणासाठी, महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. त्यावेळी
त्यांना न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रेरणेने ॲडव्होकेट म्हस्के यांनी स्थापन केलेल्या डेक्कन मराठा असोसिएशनची शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. त्यानंतर 1898मध्ये प्रार्थना समाजातल्या उपासनेने प्रभावित होऊन विठ्ठलरामजींनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाजाच्या शिफारसीवरून ब्रिटिश आणि फॉरेन असोसिएशनने 1901 साली त्यांना मँचेस्टर कॉलेज अर्थात ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड येथे धर्मशास्त्राचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी पाठवले. पुन्हा एकदा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना आर्थिक मदत केली. 1901 ते 1903 या 2 वर्षात त्यांनी तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा आणि बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. समाजशास्त्रासह अस्पृश्यता आणि इतर सामाजिक समस्यांचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि असा अभ्यास करणारे ते भारतातले पहिले शास्त्रज्ञ अभ्यासक मानले जातात. प्रार्थना समाजाचे अध्यक्ष डॉक्टर भांडारकर यांच्या शिफारसीने ते 1901 ते 1903 या काळात ऑक्सफर्डला रवाना झाले. कारण होतं जगातल्या विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर परत आल्यानंतर पुण्यामध्ये प्रार्थना समाजाच्या वतीने त्यांनी उदार धर्मशिक्षणाचे वर्ग चालवण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान दिलं. 1905 साली अहमदनगर येथील प्रार्थना समाजाच्या कार्यक्रमावेळी भिंगार नावाच्या खेड्यातून आलेल्या अस्पृश्यांनी त्यांना आपली कर्मकहाणी ऐकवली. भारतातील विविध ठिकाणी केलेल्या प्रवासात त्यांनी अस्पृश्य समाजाची दुरवस्था पाहिली होतीच. अस्पृश्य उद्धारासाठी मिशन स्थापण्याची कल्पना त्यांना त्यामुळे सुचली आणि 18 ऑक्टोबर 1906 रोजी त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना केली. न्यायमूर्ती चंदावरकर या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. विठ्ठलरामजी शिंदे स्वतः या संस्थेचे सचिव होते. अस्पृश्यता प्रथेचे निवारण करणे, अस्पृश्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांच्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांची स्थापना करणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने, कीर्तने आयोजित करणे, अस्पृश्यांचे सामाजिक प्रश्न सोडवणे, त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे, बहिष्कृत वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे, उच्चवर्णीयांच्या मनातील अस्पृश्यताविषयक भ्रामक समजुती नष्ट करणे, आजारी लोकांची सेवा करणे अशा काही उद्दिष्टांना समोर ठेवून या संस्थेने कार्य सुरू केले. मिशनतर्फे पुढील 2 वर्ष मोफत दवाखान्याचेही काम सुरू होते. त्यांच्या जहाल राजकीय मतांमुळे लवकरच मवाळ प्रार्थना समाजासोबत पेच सुरू झाला आणि 1910 साली त्यांचा प्रार्थना समाजासोबत असलेला संबंध संपुष्टात आला. 1906 मध्ये त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनच्या स्थापनेने जे एक खूप मोठं असं अंत्यजोद्धाराचं काम हाती घेतलं त्याची पायाभरणी पुण्यात झालेली दिसते. पुणे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून विठ्ठलरामजींच्या पुढाकाराने वेताळपेठेत 1905 मध्ये दिवसभर मजुरी करणाऱ्या कामगारांसाठी रात्रशाळा आणि अंत्यजांच्या मुलांसाठी शाळा या सुरू करण्यात आल्या. 1906 मध्ये विठ्ठलरामजींनी ते डिप्रेस क्लासेस मिशनचं फार मोठं कार्य हाती घेतलं. भारतभर त्यांनी मिशनरी म्हणून प्रार्थना समाजाचे आणि ब्राह्म समाजाचे मिशनरी म्हणून ब्राह्म समाजाच्या विचाराचा प्रसार केला. 2016 सालपासून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली आहे आणि हा पुरस्कार हा समाजाच्या विविध घटकांमध्ये सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी जी व्यक्ती किंवा संस्था काम करते त्यांना नियमाने हा दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेच्या परिसराला अहिल्याश्रम म्हटलं जातं.
महर्षी शिंदे यांनी शाळा उभारणीसाठी ग्वाल्हेरच्या होळकर राज्याशी संपर्क साधला. तेव्हा देणगीच्या बदल्यात त्यांचं नाव द्यायचं आहे का, अशी महर्षींनी विचारणा केली. होळकर महाराजांनी स्वतःचे नाव न देता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणाची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या परिसराला अहिल्याश्रम नाव देण्यात आलं. पुण्यामध्ये बरीचशा जाती आहेत आणि ह्या जातीच्यामध्ये सुद्धा त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. तर त्यांना जर थोडंसं काही मार्गदर्शन केलं, शिक्षण घेण्यात त्यांना मदत केली, तर पुढे पुष्कळ गोष्टी चांगल्या घडतील. म्हणून त्यांनी डिप्रेस क्लास मिशन असं सुरू केलं, जिथे ही सगळी लोकं त्यांनी तिथे त्यांच्या पद्धतीने तिने आणली आणि मग त्यांचं ते शिक्षणाचं पर्व सुरू झालं. भारतातील शेतकरी वर्ग अज्ञान, अंधश्रद्धा यात गुंतलेला होता. आधीच दरिद्रता आणि त्यात सावकारी आणि सरकारी पाश त्यांचा श्वास आवळत होते. इंग्रज सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. वाली नसलेल्या या समाजाकडे शिंदेंचं लक्ष गेलं. महर्षी शिंदेंनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी म्हणून अनेक प्रयत्न केले. त्यांना संघटित करून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचं कार्य केलं. 1917 साली काँग्रेस पक्षातर्फे अस्पृश्यता निषेधासंबंधी ठराव पास करून घेण्यात त्यांना यश आलं. 1918 ते 1920 या काळात त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन परिषदा आयोजित केल्या. यातील काही परिषदा महात्मा गांधी आणि सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्या. आधुनिक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पुनर्निर्मितीच्या कार्यामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे असे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे आद्य समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील आणि भारतातील अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची सुरुवात इथून झाली म्हणायला हरकत नाही. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला आपलं आयुष्याचं जीवित ध्येय मानलं. इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेऊन आल्यानंतर भारतात जेव्हा ते परत आले त्यानंतर त्यांनी इथली अवस्था पाहिली आणि अस्पृश्य समाजाची अवस्था ही अतिशय बिकट आहे. त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना एक सामाजिक स्तरावर योग्य स्थान मिळवून देण्यासाठी म्हणून डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना 1906 साली त्यांनी केली. या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य केलं. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धर्मपरिषदा घेणं आणि त्याचबरोबर अस्पृश्य समाजाला आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी तेथील लोकांमध्ये जागृती घडवण्याचं त्यांनी कार्य केलं. त्यांना संशोधन लेखनाची ओढ असल्यामुळे त्यांनी आपल्या या सर्व कामाच्या धावपळीतून वेळ काढून संशोधनपर, वैचारिक आणि ललित प्रकारातील महत्त्वपूर्ण लेखन केले. अस्पृश्यताविषयक संशोधन हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. अस्पृश्य वर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबंधी 1905 मध्ये त्यांनी इंडियन सोशल रिफॉर्मरमध्ये इंग्रजीत लेख लिहिला. बहिष्कृत भारत साल 1908, अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास साल 1922, ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग साल 1927, यासोबतच भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न साल 1933 हा समाजशास्त्रीय प्रबंधही त्यांनी लिहिला. यात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास, बुद्धपूर्व काळापासून वर्तमान काळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे, त्यांचा इतिहास, धर्म, सामाजिक स्थिती, राजकारण इत्यादी विषयांचे विवेचन केले आहे. तसेच अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते आणि धर्माने बौद्ध होते असे मत त्याने विविध पुरावे आणि आधार देऊन मांडले. त्यांनी जाती व्यवस्थेचा, मूर्तीपूजेचा, भेदभावाचा धिक्कार केला आहे. त्यांनी भक्तांच्या आणि देवाच्या मध्ये पंडिताची गरज नाही असेही नोंदवले आहे. अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला आहे. द प्रॉब्लेम ऑफ अनटचॅबिलिटी इन इंडिया किंवा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा बृहत ग्रंथ त्यांनी लिहिला आणि भारतामध्ये अस्पृश्य समाजाची काय अवस्था आहे आणि तो प्रश्न कशाप्रकारे सोडवला गेला पाहिजे याची त्यांनी मांडणी केली. त्यांचं लेखन हे अतिशय उत्कृष्ट स्वरूपाचं, ग्रंथांची भाषा ही अतिशय सोपी आणि त्याचबरोबर काव्यमय सुद्धा होती. विशेषतः या अस्पृश्य समाजाची जी अवस्था आहे
ती सुधारण्यासाठी म्हणून जी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना केली, यामध्ये कालांतराने त्यांना जेव्हा जाणवलं की अस्पृश्य समाज याच्यामध्ये आता सहभागी होतोय आणि आपण त्यांना ही संस्था सोपवली पाहिजे, तेव्हा स्वतःहून त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ही त्या समाजाच्या स्वाधीन केली आणि तिथून पुढे ते समाजासाठी आणि या अस्पृश्य लोकांसाठी निवारणाच्या कार्यासाठी ते काम करत राहिले। त्यांना मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा अवगत होत्या। पुढे ते संस्कृत, पाली, इंग्रजी आणि इतर प्राकृत भाषा शिकले। कानडी आणि मराठी भाषेतील परस्पर संबंधांचा अभ्यास करून कानडीचा शब्दसंग्रह आणि व्याकरण यांचा मराठीवर पडलेला प्रभाव त्यांनी अधोरेखित केला। भागवत धर्माचा विकास या लेखमालेमध्ये भक्ती या भावनेचा विकास प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत कसा कसा होत गेला याचे विवेचन केले आहे। 1928 साली शिंदे यांनी ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर नावाची रोजनिशी लिहिली आहे। याशिवाय मराठ्यांची पूर्वपीठिका, कोकणी व मराठी भाषा संबंधांवरही त्यांचे लेख आहेत। त्याचबरोबर त्यांचे वृत्तपत्रीय लेखसंग्रह विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्यान, उपदेश साल 1912 या पुस्तकात आहेत। यात प्रामुख्याने धर्मपर लेख आहेत। त्यानंतरच्या काळातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधनपर लेख शिंदे लेखसंग्रह 1963 यात संग्रहित करण्यात आले आहेत। त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवासवर्णनपर, व्यक्तिविषयक आणि अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन धर्म, जीवन व तत्वज्ञान 1979 या ग्रंथात एकत्रित करण्यात आले आहे। फर्ग्युसन कॉलेजात साल 1818, इंग्लंडमध्ये 1901 ते 1903 आणि येरवड्याच्या तुरुंगात 1930 साली असताना लिहिलेली रोजनिशी 1979 मध्ये प्रकाशित झाली। माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र 1943 आणि 1958 मध्ये प्रकाशित झाले। हे आत्मचरित्र 3 भागात विभागलेले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवन प्रवास सांगितला आहे। उर्वरित भागात ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लास मिशन या त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा उहापोह आहे। लहानपणी त्यांच्या घरी साधू, रामदासी, संन्यासी आणि सिद्ध पुरुषांचे येणे जाणे होते। त्याबद्दल आणि त्यांच्या शाळासोबत्यांसोबत केलेल्या धांगडधिंग्याबद्दलचे हृदयस्पर्शी अनुभव त्यात आहेत। शेतकरी चळवळ आणि परिषदांचे वृत्तांतही आहेत। त्यांनी जगातील सर्व उद्धार आणि धर्मसुधारक चळवळींची माहिती सांगणारा इतिहास इंग्रजीमध्ये थाईस्टिक डिरेक्टरी या नावाने संग्रहित केला। त्यांच्या लेखनातून त्यांच्या आध्यात्मिक मनाची ठेवण, तरल संवेदनशीलता, सौंदर्यदृष्टी आणि प्रसन्न विनोदवृत्ती यांची प्रचिती येते। त्यांचे व्यक्तिमत्व जितके शालीन आणि सोज्वळ होते त्यापेक्षा जास्त त्यांच्या विचारसरणीत सडेतोडपणा असायचा। समतेचा धडा त्यांनी फक्त शिकवलाच नाही तर गिरवला देखील। आमचे आजोबा हे अत्यंत बुद्धिवान, सक्षम आणि काय पद्धतीने आपण चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, कुठली गोष्ट आपण काय कशा पद्धतीने आत्मसात केली पाहिजे हे त्यांना मुळातच आवड असल्याकारणाने ते होते। त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण हे फार सुधारकीचं होतं। लेखक प्राध्यापक गो मा पवार यांनी महर्षी शिंदेंच्या आयुष्यावर संपूर्ण संशोधन करून त्यांचे चरित्र प्रकाशात आणले। डॉक्टर गो मा पवार यांना आपण महर्षी विठ्ठलराम शिंदे यांच्या जीवन कार्याचे अत्यंत व्यासंगी आणि साक्षेपी अभ्यासक आणि चरित्रकार म्हणून ओळखतो। त्यांनी महर्षी विठ्ठलराम शिंदे यांचं बृहद अशा प्रकारचं, अत्यंत विश्वसनीय अशा प्रकारचं, साधार अशा प्रकारचं चरित्र लिहिलं। त्याचबरोबर शिंदे यांच्याविषयी 7-8 पुस्तकं त्यांनी लिहिली। त्यांच्या या कामामुळं मराठीसह हिंदी आणि इंग्रजी आणि कन्नडमध्ये देखील महर्षी शिंदे यांचं चरित्र जाऊ शकलेलं आहे। महाराष्ट्राच्या ज्ञानविश्वाला आणि विचारविश्वाला महर्षी शिंदे यांच्या कार्याची आणि थोरवीची ओळख पटवून देण्यामध्ये डॉक्टर गो मा पवार यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे। त्यांच्या या लेखनामुळं शिंदे कार्याचं महत्त्व आज महाराष्ट्राच्या समाज चर्चेमध्ये चर्चिलं जातं आहे। ग बा सरदार यांनी त्यांचा महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी म्हणून
तर भाई माधवराव बागल यांनी निष्काम कर्मयोगी म्हणून गौरव केला. जनतेने त्यांना कर्मवीर, महर्षी अशा पदव्या बहाल केल्या. विठ्ठलराव शिंदे यांना आदरांजली वाहताना अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की महर्षी शिंदे यांनी आपल्या हयातीत केलेली धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात अद्वितीय गणली जाईल. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. महात्मा फुले यांच्यानंतर अस्पृश्य चळवळीचा पाया घालण्यात महर्षी शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा होता. महर्षी शिंदे यांनी शेती, स्त्री शिक्षण व समाज सुधारणेसंबंधी आयुष्यभर तळमळीने काम केले. एक आगळावेगळा समाज सुधारक म्हणून त्यांची गणना केली जाते. छत्रपती शाहू महाराज आणि महर्षी शिंदे यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. कोल्हापूर संस्थानात शिंदे यांनी केलेल्या सामाजिक कामात छत्रपती शाहू महाराज यांनी खूप मोलाची मदत केली होती. शिंदे यांच्या कोल्हापुरातील वसतिगृहे व प्रार्थना समाजाच्या कामात शिंदे यांना महाराजांनी मदत केली होती. महर्षी शिंदे यांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन. महर्षी विठ्ठलराम शिंदे यांच्या असाधारण अशा प्रकारच्या सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उपेक्षणं सातत्यानं पाहायला गेलेलं आपल्याला दिसतं. भारताच्या सामाजिक जीवनाची पुनर्घटना करण्यामध्ये महर्षी विठ्ठलराम शिंदे यांचं असाधारण अशा प्रकारचं कार्य आहे. हे वर्ष त्यांचं जन्माचं 150वें वर्ष आहे. महात्मा फुले यांच्यानंतर अत्यंत पायाभूत आणि संघटित स्वरूपामध्ये अस्पृश्य चळवळीसंबंधी आणि सुधारणेसंबंधी कृतिशील स्वरूपाचं कार्य महर्षी शिंदेने केलं. त्याला सामाजिक चळवळीच्या इतिहासामध्ये तोड नाही. हा प्रश्न त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेला. त्याचं एक राष्ट्रीय महत्त्व त्यांनी समाज जीवनामध्ये जागृतीच्या स्वरूपामध्ये आणलं झालं. शेती प्रश्न असेल, स्त्री शिक्षण असेल, मुरळी प्रथाबंदी असेल, अनेक सामाजिक प्रश्नांसंबंधी शिंदे यांनी आयुष्यभर काम केलं. प्रार्थना धर्माचे प्रसारक आणि ब्राह्मधर्माचे प्रचारक म्हणून त्यांनी आयुष्याच्या अंतापर्यंत निष्ठेनं आणि निरलसपणानं काम केलं. महर्षी शिंदे यांच्या कार्याची थोरवी आणि महात्म्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणून एन डी पाटील त्यांना उपेक्षित म्हणत असत किंवा उपेक्षितातले महात्मा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. एक विचारवंत लेखक म्हणून देखील महर्षी शिंदे यांचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. त्यांचं हे समाजकार्य ऐतिहासिकदृष्ट्या फार मोलाचं आणि बहुमूल्य स्वरूपाचं आहे. आजही त्यांच्या विचारविश्वामध्ये आणि जीवनकार्याचा प्रकाश भारतीय समाजाला फार महत्त्वाचा आणि उपयोगीच्या स्वरूपाचा ठरतो. अस्पृश्यांच्या भल्यासाठी आणि सगळ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अहोरात्र झिजणाऱ्या महर्षी विठ्ठलराव शिंदे यांचे 2 जानेवारी 1944 रोजी त्यांच्या राहत्या घरी रामविहार, पुणे येथे निधन झाले. एक धगधगती मशाल कायमची विझली.